अनुसयेचे सत्व आगळे तिन्ही लोकही झाली बाळे, त्रैमूर्ती अवतार मनोहर दिनोद्धारक त्रिभुवनीय गाजे. दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे. पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे अश्रू झरती, सारे सात्विक भाव उमलती, हळूहळू सरते मी पण माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आज 26 डिसेंबर 2023 दत्त जयंती. त्यानिमित्ताने श्री दत्त गुरूंची जन्मकथा आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अतिशय महान तपस्वी अत्री ऋषी यांची पत्नी अनुसया अतिशय सद्गुणी होती. तिच्या पतिव्रतेची चर्चा थेट इंद्रलोकात होऊ लागली. तत्कालीन व्यवस्थेनुसार ज्याचे पुण्य जास्त त्याला इंद्रपद मिळत असे. अनुसयेच्या पतिव्रतेचे तेज पाहून इंद्रदेवाला भीती वाटू लागली. त्याने तीनही देवांकडे धाव घेतली आणि आपले इंद्रपद धोक्यात आहे असे सांगितले. योगायोगाने तिन्ही देव कैलासावर एकत्र जमले होते. इंद्रदेव तिथे पोहोचले आणि आपली व्यथा तिघांसमोर मांडली. तीनही देवांबरोबर त्यांच्या सुविद्ध पत्नी देखील उपस्थित होत्या. एका स्त्री समोर दुसऱ्या स्त्रीचे कौतुक कोणत्याही स्त्रीला सहन होत नाही. अनुसयेचे कौतुक ऐकताच तिघींनी कान टवकारले. कोण आहे ती हे जाणून घेण्यासाठी नारद मुनींना बोलावून घेतले. तीनही देव स्त्रियांची उत्सुकता पाहून नारद महर्षी अनुसयेचे आणखीनच रसभरीत वर्णन करू लागले. तिघींचे रागरंग बदलू लागले. एका क्षणाला त्यांनी नारदाला हटकले आणि म्हणाल्या, पुरे झाले कौतुक. आम्हा तिघींपेक्षाही कोणी स्त्री या विश्वात श्रेष्ठ असू शकत नाही. यावेळेला नारद म्हणाले की ठीक आहे, तिची परीक्षा घ्या. तिघी एका सुरातच घेणारच असे म्हणाल्या आणि फक्त परीक्षाच नाही तर सत्व परीक्षा घेण्यासाठी त्यांनी ठरवले. तिघींनी त्रिदेवांकडे कटाक्ष टाकला आणि फरमान सोडले, आत्ताच्या आत्ता ताबडतोब जा आणि कोण अनुसया आहे तिची सत्व परीक्षा घ्या. त्रिदेवांनी समजूत काढली पण त्या ऐकायलाच तयार होईनात. शेवटी बायकांच्या हट्टापुढे काही चालणार नाही असे चिन्ह दिसल्यावर भगवान विष्णूंनी ध्यान लावून पाहिले. अत्री ऋषी आश्रमात नाहीत. हीच योग्य वेळ आहे जाण्यासाठी. अन्यथा कितीही वेषांतर करून गेलो तरी ते आपल्याला निश्चित ओळखतील हे विष्णूंना ठाऊक होते. त्रिदेव जाण्यासाठी निघाले. त्रिदेव अलग निरंजन म्हणत साधूंच्या वेशात अत्री ऋषींच्या आश्रमाबाहेर आले. अतिथींचा आवाज ऐकताच अनुसया जोंधळे घेऊन अन्नदान करायला बाहेर आली. त्या तेजपुंज अतिथींना पाहून स्तिमित झाली. ती दान देणार एवढ्यात विष्णूने तिला विवस्त्र होऊन अन्न द्यावे अशी मागणी केली. एका पतिव्रतेकडे अशी मागणी करण्याचे धाडस कोणत्या साधूमध्ये असावे असा विचार करत अनुसयेने अत्री ऋषींचे स्मरण केले. तिला अतिथी धर्म चुकवायचा नव्हता. तसेच विवस्त्र होऊन पातिव्रात्यही भंग होऊ द्यायचे नव्हते. या समस्येचा मध्य काढताना अनुसया मनातल्या मनात म्हणाली, अशी मागणी करणारे सामान्य साधू नाहीत. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मी विवस्त्र होईन, पण त्यांनी देखील माझे बाळ म्हणून झाले पाहिजे, कारण त्यांनी भिक्षा मागताना माझा उल्लेख माते असा केला होता. अशा विचाराने तिने आपल्या पतिचरणांचे उदक घेऊन अतिथींवर शिंपडले आणि तिच्या तप सामर्थ्याने ती तिघेही बालके झाली. त्यांना पाहून अनुसयेचा वात्सल्याने ऊर भरून आला. तिने शर्त पूर्ण केली आणि बालकांचे पोट भरल्यावर पाळणा बांधून झोपवले. अत्री ऋषी परत आल्यावर तिने सगळी हकीकत सांगितली. स्वर्गलोकामध्ये तिन्ही देवी पतीची वाट पाहू लागल्या. नारद महर्षींनी सर्व वृत्त कथन केले. आपले पती आता मोठे झाल्यावरच परत येणार हा विचारच त्यांना सहन झाला नाही. अनुसयेच्या पतिव्रतेसमोर तिघी जणी नतमस्तक झाल्या. आपला अहंकार दूर ठेवून त्या अनुसयेला शरण आल्या आणि आपला पती परत मागू लागल्या. अनुसयेने पती चरणोदक शिंपडून बाळांना पूर्ववत केले, परंतु तिचा पाळणा रिकामा झाला. तेव्हा तिच्यावर प्रसन्न होऊन तीनही देवांनी अनुसयेच्या उदरी जन्म घेणार असा आशीर्वाद दिला. त्यानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी सायंकाळी 6:40 दत्तात्रेयांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांचा अंश चंद्र, विष्णूंचा अंश दत्तात्रेय आणि शंकराचा अंश दुर्वास अशी तीनही बालके अनुसयेच्या आणि अत्री ऋषींच्या छत्रछायेत वाढू लागली. म्हणूनच आजही मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी 6:40 रोजी दत्त जन्म घोषित करतात आणि भजन कथा कीर्तन करून उत्सव साजरा करतात. या दत्तकथेमधून आपण काय बोध घ्यायचा?
अनुसया माता जशी असूया शून्य होती तसा आपणही कोणाबद्दलही राग मत्सर द्वेष भाव न ठेवता सर्वांशी सद्भावनेने वागले तर आपल्या पोटी दत्तगुरूंसारखे वैराग्य येऊन प्रपंच आणि परमार्थाची व्यवस्थित घडी बसवता येते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.